म्हणून एवढी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी तुकोबारायांनी भजन बंद होऊ दिलं नाही. तक्रारी पाटलाकडे आलत्या. पाटील डोकं उठवलं, याला ठेवा गावात, नाही तर आम्हाला सांगा गाव सोडायला. पाटलानं विचार केला की गावकरी गाव सोडून गेल्यावर पाटील की कोणाच्या बळावर, त्यापेक्षा एक हबप हाकलला तर काय बिघडल. तेव्हाचा निर्णय बोलून घेतला. काय तुकाराम बाबा, तुमच्या भजनानं वैतागलं गाव. गावात राहायचं असेल तर भजन बंद करावं लागेल, आणि भजन चालू ठेवायचं असेल तर गाव सोडावं लागेल. मला जाणीव आहे पाटील, माझ्या भजनानं लोकांना त्रास होतो. मी भजन बंद करण्याचा खूप प्रयत्न केला पाटील, पण बंदच होत नाही. का? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे जीवे झाला चढणे गे अवसान ते पण. मग गावात नाही राहता येणार. चालेल, आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली. मग भंडारा डोंगर, उपद्रव झाल्यावर घोराड्या डोंगर, त्याच्यावर उपद्रव भामचंद्र. बालमित्र भेटले आपा तुकाराम महाराजाला. भजन संपून येत होते गावात. विनान चिपळा जय रे. अरे काय चिपळा वाजवत बसला विनान, भजन करीत. काय मिळवलं? होती सावकारकी बुडवली, दुष्काळ पडला, सगळे वाटोळ झालं. दुष्काळात पत्नी मरण पावली. माझ्याकडे बघ 100 एकर ऊस आहे, गायीनं गोठा भरलेला आहे, मोठा वाडा आहे. तुकोबाराय म्हणाले चांगलं आहे ते, पण एक विचारू. काय कधी डोळे मिटून तू विचार केला का की मेल्यावर याच्यातला किती एकर ऊस सोबत येणार आहे? कोणती गाय दाव तोडून स्मशानापर्यंत पोहोचणार आहे? अरे आपण कितीही प्रेम करा, एका पाटलानं घोडी घेतली. घोडीवर एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. आपा घोडी आजारी पडली, पाटलाचा चेहरा उतरला. लोक विचारू लागले का हो बरं नाही का पाटील? मला बरं आहे हो. मग घोडीला बरं नाही हो, कालपासून चारा खात नाही घोडी. कोंडे बाबा घोडी आजारी पडली तर पाटलाचं तोंड उतरलं. घोडी दुरुस्त झाली, पाटलाचा चेहरा प्रसन्न दिसला. पुन्हा जाणारे येणारे बरं आहे वाटतं घोडीला. कशावरून? तुझ्या तोंडावरून. हा बरं आहे, सकाळीपासून चारा खाती घोडी. मालकाचं तोंड उतरतं घोडी आजारी पडल्यावर, आणि घोडी दुरुस्त झाली तर चेहरा प्रसन्न होतो. मी उलट विचारतो, मालक आजारी पडला, इमानदारीनं सांगा घोडीचं तोंड उतरेल का? नुसता आजारी नाही पडला, मेला, प्रेत यात्रा निघाली, तरी त्या संध्याकाळी घोडीनं दाबून 2 किलो हरभरे खाल्ले. तिला काय अशी किती मालक आहे? आणि तू लागला नाही का सांगायला 100 एकर ऊस आहे, गायीनं गोठा भरला, मोठा वाडा आहे. अरे तू कशात बसतो? 5 लाख दगडाची घरं होती रावणाची, 7 लाख विटाची होती, 1 कोटी काशाची होती, 1 कोटी तांब्याची होती, आणि 7 कोटी घरं सोन्याची होती. तरी सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. आणि तू लागला सांगायला 100 एकर ऊस आहे, गायीनं गोठा भरलाय. मग अरे तू जेवढं मिळवलं ना, हे फक्त माध्यान्ह काळासाठी आहे, आणि मी जे मिळवलं ते अंत काळासाठी आहे. एवढा त्रास झाला मला, मंबाजी गोवाने मारलं, गावात राहू दिलं नाही, दुष्काळ पडला, बायको अन्न करता मेली,
तरी माझं मी भजन बंद होऊ दिलं नाही. काय उद्देश? एकच उद्देश. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. यासाठी केलो होतात हासे, 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 यासाठी केलो होतात हासे. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. एकच उद्देश, शेवटचा देश गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टाहास. पण महाराज, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुम्हाला जन्मभर भजन करण्याची काय गरज होती? मरायच्या आधी पुण्याहून भजनी मंडळ बोलून घेतलं असतं, म्हटलं असतं करा भजन, मला मरायचं आहे. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मग शेवटच्या दिवशी मुखाला नाम आलं तर अंतकाळ गोड होतो. जन्मभर भजन करण्याची गरज, अरे एवढं सोपं आहे का मरायच्या वेळेला भजन? 4 दुःख एकत्रित येतात मरायच्या वेळेला, अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. ज्याला खाली टाकावं लागतं, खाली टाकल्यावर पहिलं दुःख सुरू होतं, त्याला अनुताप म्हणतात. मग ते पश्चाताप करतं, पांडुरंगा माझ्या समोरून झेंडा खांद्यावर घेऊन वारकरी नाचत जात होते, 85 वर्षे जगलो पण पंढरपूर पाहिलं नाही. हे अनुताप. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, आजी घडोघडी चित्ता येतो आठव. हे खाली टाकल्यावरच आहे पहिलं अनुताप. मग कळतं त्याला मी मरणार आहे, आता वैभवाचं काय? हे मोहजन्य. ताटातुटीचं जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर त्याला धरू धरू ठेवतं. देवाची जी ओढाताट, माणसं म्हणतात ना 6 तास झाले खाली टाकून, मरत नाही अजून, जीव जात नाही. अरे जीव जातोय पण शरीर सोडत नाही. कारण यांच्या इतकं प्रेम जगात कोणाचं नाही. कोणाला किती बाता मारू द्या, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं, ते गुटक्याच्या पुड्यात चघळण्यासाठी प्रेम आहे. खरं मैत्री दोघाची आहे, जीवाची आणि देहाची. जिथे जाईल तिथे दोघं. तुम्ही आता कीर्तनाला आला, मग जीव घरी ठेवून शरीर आलं का शरीर घरी ठेवून जीव आला? अरे जिथे जाईल तिथे दोघं. फासावर जायचं असलं आप्पा, सगळे बाजूला राहील पण दोघं जातात. याकूब मेमनला नागपूरला फाशी झाली, त्याचा परिवार मुंबईला होता, पण फासावर दोघं गेले. त्याचा जीव न त्याचा देह शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही एकमेकाला. एवढं प्रेम. मग 70, 75, 80 वर्षाची दोघाची मैत्री झालेली असते, तेव्हा शरीर जीवाला सोडत नाही. ते आपण त्याला विश्लेषण दुःख म्हणतो. विश्लेषण ताटातुटीचं. जाऊ नको जीवा, जाऊ नको जीवा. का 70 वर्ष ज्या बंगल्यात राहिलो, तू गेल्याबरोबर माझा परिवार मला 7
तास ठेवणार नाही. आणि तसंच आहे, तुम्ही पहा, तुम्ही मरून बघा माझं चुकीचं असेल तर. आणि मग चर्चा ऐका. का हो कशा करता उशीर, मुलगी यायची म्हणतात बुवा. ते वैतागूनच बोलतं दुसरं. कुठून? दिल्लीहून. पागल झाला का म्हणा, मुलीची वाट पाहीपर्यंत अरे डेड बॉडीचं काय होणार. मग आता उशीर करू नका, काढा 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 म्हणती असे झाला भूमी भार. 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 स्वजन स्वगोत्रे सारे करीती विचार. काढा काढा म्हणती अशी झाला भूमी भार. स्वजन स्वगोत्र सारे करीती विचार. हे विश्लेषण ताटातुटीचं. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरून ठेवतं, हे ताटातुटीचं. पहिलं अनुतापाचं, मग मोहजन्य, मग विश्लेषण, आणि पुढे आगामी. आगामी म्हणजे अगदी 2-3 मिनिटाचा तो पाहुणा असतो आपा, त्यावेळेची लक्षणं सांगतो. पाय थंडगार पडलेले, 2-2.5 मिनिटात मरतंय ते. आता पाय थंड पडलेले असतात, छातीत उष्णता असते, प्राण कंठात आलेला असतो, वाचा गेलेली असते, आणि पापण्या हालायच्या थांबतात. ते सारखं वर पाहतं, याला म्हणतात आगामी. 1-2-2.5 मिनिटात जाणार ते, हे आगामी. पापणी सुद्धा हलवत नाही, सारखं तिकडे पाहतं. का? त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंगाचार्याला आणि कीर्तनकाराला. आम्ही काय मग दोघाला कोणाला? गावातल्या कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र निघालं, ते यमपुरीपर्यंत गेलं, पुण्य संपून कुत्र वापस आलं. पण यमदूत कसे असतात हे बघून आलं, म्हणून ज्या दिवशी गावात यमदूत येतात त्या दिवशी कुत्रे भोंकत नसतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत नुसते विव्हळतात. त्याचं कारण शोधा. एखादा भित्रा माणूस जर संडासमध्ये गेला आणि झुरळ बघितलं तर ते झुरळ म्हणत नाही, झुजू 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 करतं, दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतं. त्याची बोबडी वळते. या बाबा नमस्कार, बसा. बोबडी वळते त्याची. तसं कुत्र्यांना यमदूत दिसतात, ती पाहण्याची दृष्टी आहे त्यांना. भुंकण्याचा प्रयत्न करतात सगळे कुत्रे गावातले, पण बोबडी वळल्यामुळे वर तोंड करून वो वो करतात. त्याला आपण विव्हळणे म्हणतो, विव्हळणे. आणि त्या दिवशी इकडे या ना, ते बॉक्स असल्यामुळे तिथे नको, तिथे या. अहो इकडे या ना, काय किती वेळ लागतो त्याला. विठ्ठल विठ्ठल दोघही बॉक्सच्या पुढे आले पुन्हा. मग आपण त्याच्यावर रागावतो, आवाज वाढव, आवाज. तिथं बसलं तेव्हा काय तक्या ललोड वाटतो का तो? तर बसले का आवाज गेला. असेच व्हा ना, इकडे भरपूर जागा आहे ना, असं डावीकडे व्हा ना. आता तुम्ही तुमच्या सोयीनं येणार आणि पुन्हा तिथं येऊन बसणार. लोकांनाही दिसतं हे आले बरं का, जाणून उशीर करायचा. विठ्ठल विठ्ठल जगत
आपण. लहान पिल्यापासून सगळ्या म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत अख्खे गावातले कुत्रे वर तोंड करून विव्हळतात. माझं खोटं असेल त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका. एक 90 वर्ष वयाचं म्हातार 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. नाना, काय आबा? अरे गावातले कुत्रे रडायला लागले आज. हा, जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून हे डोके चालवतात. समजायचं यमदूत आलेले आहे. हे आगामी 11 विक्राय काळ कुट्ट निर्दय निष्ठू निगर घट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गी काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंसली सर्प विंचू कुटे ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्त्र पशु लचके तोडते क्रूर गिधाड बोचुनी खाते रक्त बंबायाची अरी दया कोणा येईना. दूर राहिली नाती गोती राज्ये वैभवती संपत्ती पडला येम दूता हाती असाय आणि एकटा. हे आगामी. त्याच्या आधी विश्लेषण, त्याच्या आधी मोह आणि त्याच्या आधी अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी या 4 दुःखाचं एकत्रीकरण. एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. एका केसाला 1000 विंचू चावल्याची वेदना म्हणजे मरणाचं दुःख. आणि त्यावेळेला सांगणार आहे का ते? बोलवा भजनी मंडळ, मरायचं आहे, करा भजन सुरू. अरे जन्मभर भजन केलं तर शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्याची शक्यता आहे. हे नसेल पटत तर परीक्षेमध्ये वेळ 3 तास असतो. आप्पा प्रश्नपत्रिकेत सूचना वेळ 3 तास. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी त्याला वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय? आदल्या दिवशी 6 तास वाचून घ्यायचं पुस्तक. नाही जमत का? त्याच्यात प्रकार आहे. 100 पैकी 99 मिळाले ते रोगोर प्यायला धावतं. मायबाप म्हणतात नापास झाला का बाळू? नाही. मग रोगोरची बाटली हातात दिसते, 1 गुण गेला मम्मी. अरे पण 99 मिळाले. हो 99 मिळाले, पण मी वर्षभर पुस्तक हातातून खाली ठेवलं नाही, माझा 1 गुण का जावा? हा विद्यार्थी आहे. अरे पण ते त्याचा बाप न तो मुलगा सकाळपासून कारमध्ये पेढे वाटतात रे, 35 मिळाले म्हणतात. त्यानं पेढे तालुक्यात वाटले पाहिजे. मम्मी 35 लय झाले, पुस्तक हातातच घेतलं नाही वर्षभरात, फार झाले 35. आणि मी पागल झालो अभ्यासासाठी, माझा 1 गुण का गेला? एक विद्यार्थी प्रश्न पत्रिकेवरील सूचना वाचतो, 7 पैकी 5 सोडवा, 7 पैकी 5 सोडवा. त्याच्यात आपल्या लायकीचा कोणता? मग अबकडे एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी येतो. आप्पा त्याची मम्मी अख्ख्या गावात सांगते, माझा बाळू ना अर्ध्याच तासात येतो पेपर सोडवून. बाकीचे बसतात 3-3 तास लिहत. तुला काय माहिती बाळून काय दिवा लावला परीक्षेत? आणि एक विद्यार्थी प्रश्न पत्रिकेवरील सूचना वाचत नाही, ज्यानं वर्षभर अभ्यास केला तो भरा 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 उत्तर लिहायला सुरुवात करतो. जर वेळ शिल्लक राहिली तर शांत डोक्यानं प्रश्नपत्रिका वाचतो आणि प्रश्नपत्रिकेवरील सूचना वाचल्यावर धक्का बसतो. आता काय करू? परीक्षकाची सूचना होती खालील 7 पैकी 5 सोडवा. मी 7ही उत्तर लिहिली. आता काय करू? मग तो परीक्षकाकरता विद्यार्थी सूचना लिहितो. बसा की कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे मी 7ही उत्तर लिहिली, तरी वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याला अभ्यास म्हणतात. ज्यानं वर्षभर अभ्यास केला त्याचा 3 तासाचा पेपर व्यवस्थित सुटतो. 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यासाची गरज आहे, तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात मी घेतलं यासाठी केला
निवडणुका नव्हत्या तेव्हा हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार द्यायचा, ज्याच्या गळ्यात हार घातला त्याला तिथला राजा करायचा. 5 वर्षे त्याच्या स्वाधीन कारभार असायचा. पण 5 वर्षे पूर्ण झाले की पुन्हा हत्तीच्या सोंडेत हार. निवडणूक नाही. ज्याला हार घातला हत्तीनं त्याला बसवायचा आणि पहिल्याची इच्छा उठायची नसली तरी उचलायचा. हे नीट ऐका. आणि त्याला नावेत बसवायचा. बायका पोरं पत्नी कोणी नाही सोबत, एकटा. ते शालूट ठोकणारे वगैरे कोण नाही, एकटंच बसवायचं. अंगावरच्या कपड्यानिशी, बदलायलाही कपडे नाही. आणि 100 मैल समुद्राच्या पलीकडे नेऊन सोडायचा एकटा जंगलात. प्रत्येक राजा सिंहासनावर बसताना डीजे लावून बसायचा. नावेत बसताना ढाय मोकलून रडायचा, कारण तिकडे जंगलात जायचं आहे, पुन्हा भेटी नाही. असे 5 राजे झाले. 25 वर्ष, 5 पंचवार्षिक. एकानं अभ्यास केला, म्हणले हे राजे सिंहासनावर बसताना डीजे लावतात, नावेत बसताना ढसा ढसा रडतात, काय कारण आहे? त्यानं 25 वर्ष अभ्यास केला. योग असा की त्याच्याच गळ्यात त्या वर्षी हत्तीनं हार घातला. ज्यानं अभ्यास केला होता तो राजा झाला. कारभार हातात आल्यापासून सत्ता सुरू केली. जा रे पलीकडे, समुद्राच्या पलीकडचं सगळे जंगल साफ करा. 1000-2000 एकरातलं जंगल साफ केलं. सगळ्या सुविधा करून घेतल्या. तिथे या, इकडे या. त्याच्यात विमानतळ, बाजार चौक, मोठी मोठी शहर, रस्ते, रेल्वे स्टेशन सगळे करून घेतलं. 2.5 वर्षात. 2.5 वर्षात सगळे केलं. आणि 2.5 वर्षांनी सांगितलं 25च्या वरचे आणि 50च्या आतले सगळेचे सगळे तिथे वास्तव्याला जा. हे नगर रिकामं केलं, तिथे पाठवले सगळे. आणि 2.5 वर्षे पूर्ण झाल्यावर सर्वांना सांगितलं पुन्हा 2.5 वर्षांनी तुम्ही मला नावेत बसवायचा त्रास घेणार आहात, त्यापेक्षा मी आजच निघालो, नमस्कार. डीजे लावून गेलं. डीजे लावून. आतापर्यंतचे राजे जाताना रडायचे, हा आनंदानं गेला का? कारभार हातात आलेल्या पहिल्या दिवसापासून सोहिताविषयी जागृत होता. म्हणून शेवटच्या दिवशी त्याच्या जीवनात हसण्याचा प्रसंग आला. महाराज म्हणतात मी जन्मभर हा आटापिटा केला, तो एवढ्यासाठी शेवटचा दिवस गोड व्हावा. आता 2 प्रश्नाची उत्तरं संपली. कशासाठी, काय केलं? बरोबर अभंग उत्तर देतो, फक्त प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न विचारा कोंडे बाबा की उत्तर आलंच. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं? केला होता अट्टहास. महाराज 2 प्रश्नाची उत्तर कळाली आम्हाला. 11:15 झाले. आता 3रा प्रश्न आहे का? कशासाठी काय केलं कळलं, पण सध्याच काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. Love
निश्चिंतीने पावलो विसावा. आता आता हा वर्तमान कालवाचक घ्यायचा. आता बऱ्याच अभंगात येत असला तरी त्याचे अर्थ वेगवेगळे. कधी भविष्याचा निर्देशक आता आहे, कधी युगवाचक आता आहे, पण या अभंगात वर्तमान कालवाचक आता आहे आणि ते तुम्हाला पाठ आहे. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा. अरे माग झालं ते जाऊ द्या, पण उद्यापासून चांगलं वागा. हा आता भविष्याचा निर्देशक आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. कधी कधी आता योग वाचक आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. आता म्हणजे या युगात. इथे आता योग वाचक घ्यायचा. ते हाडाचा शेतकरी पाहिजे आपा. पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही. त्याचा पंजोबा कधी बांधावर गेला नाही, आजोबा गेला नाही, बाप गेला नाही, 3 पिढ्यापासून कोणी शेतात गेलं नाही. हे एसीच्या रूममध्ये बसून बांधावरचं पुस्तक लिहितं. शेताला असा बांध असावा म्हणून हाडाचा शेतकरी. नाही तो बटाट्याच्या रानात उभा आहे शेतकरी. 50 वर्षे वयाचा शेतकरी. पाणी भरतोय, बटाटे चांगले कमरेला लागली झाडं, चिखल लागलेला, पाणी भरत होता. मुंबईहून अधिकारी आले बटाट्याची पाहणी करणारे. 2-4 गाड्या, लवाजमा त्यांचा, सेर्टिंग, गॉगल, एक वॉटर बॅगवालं पुढं, एक छत्री डोक्यावर धरलेलं. ते 10-15 लोक बांधावर उभे राहून या शेतकऱ्याला विचारू लागले, कोणाचं शेत आहे? मुंबईहून आलेले होते ना. माझंच आहे साहेब. नाव काय आपलं? रामाजी गोमाजी कापसे. वय किती आहे? 55. पण तो पुणे जिल्ह्यात. नाव विचारत, गाव विचारत, वय विचारत. तुझा परिचय दे ना. मी मुंबईहून आलो, दिल्लीहून येणं मला घेणं काय? परिचय. बटाट्याची पाहणी करणारा अधिकारी आहे मी. असं का साहेब? ठीक आहे. मला हे सांगा कापसे, हा हे बटाटेच आहेत ना? सांगा कुठं जाईल भारत? बटाट्याची पाहणी करणारा अधिकारी बटाट्यात पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याला विचारतो, हे बटाटेच आहेत का? तो म्हणला, तुझ्या डोक्यात काय बटाटेच भरले का? अरे मी बटाट्यात उभा आहे. उभा आहे मग कमरे उडाले, झाडं झाले, अजून बटाटे का नाही लागले? जय हरी साहेब. अरे बटाटे मातीत लागतात रे साहेब. माझा जन्म मातीत गेला, तू मातीत गेला तरी तुला नाही कळायचं. हाडाचा शेतकरी. नागपंचमीचा दिवस आहे. एका मारवाडी समाजाच्या सेठजीनं 1 क्विंटल गहू आणून दिले नागपंचमीला श्रावणात. हे सप्रेम भेट. याला लागणारं खतही देतो. फक्त एक विनंती आहे, हा आज पेरणी करा. शेतकरी म्हणला, नागपंचमीला गव्हाची पेरणी? आणि तुम्ही पेरला का शेठजी? नाही आम्ही विकला. मग तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या आणि आमच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला श्रावणात कुठे गहू पेरतात का? वापस न्या, दिवाळी होऊ द्या, डबल भावात विकत घेऊन पेरील का? आता सीजन नाही. हे जसं तसं कृतयुग हे ध्यानाचं सीजन होतं, त्रेतायुग यज्ञाचं सीजन होतं, द्वापार युग हे परिचर्येचं सीजन होतं आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन. आणि म्हणून आणि कापे काम नाही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. आता म्हणजे या युगात. हा आता युग वाचक. पण या अभंगातला आता आपा वर्तमान काल वाचक. सध्याच काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया हवा तृष्णेच्या.
हे एकात एक शब्द गुंतलेले आहे, फक्त उकलायचे आहे. पावलो विसावा, विश्रांती मिळाली, पण कशामुळे? निश्चिंत झाल्यामुळे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा निश्चिंतीमुळे आणि निश्चिंत झाले तृष्णेची हाव खुंटल्यामुळे, म्हणून तिकडून आणायचं ते. तृष्णेची हाव खुंटल्याशिवाय निश्चिंत नाही आणि निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. नाही तर एसीच्या रूम मध्ये गडगंज श्रीमंती आहे, याचा पैसा किती याची याला कल्पना नाही, तरी झोपेच्या गोळ्या खाऊन रात्र रात्र झोपत नाही. एसीचा विश्रांती नाही. विश्रांती का नाही? रात्रभर झोप येत नाही आपा गोळ्या खाऊन. का? निश्चिंत नाही. निश्चिंत का नाही? तृष्णेची हाव खुंटली नाही. इथून पुढच्या 25 पिढ्याचं भागल म्हणतोय, 25 पिढ्याचं. पण त्याच्या पुढच्या पिढ्याचं कसं होईल? याला म्हणतात तृष्णेची हाव. आणि तृष्णेची हाव खुंटली नाही म्हणून निश्चिंत नाही. आणि निश्चिंत नसल्यामुळे यशीच्या बंगल्यात गोळ्या खाऊनही झोप येत नाही. पावलं विसावा तिथं नाही. उलट रोडच्या काठाला दिवसभर दगड फोडतोय नवरा बायकोन, त्याचे 2 लेकरं रस्त्यावर खेळतात. प्लास्टिकच्या पिवळ्या कागदाचं झोपडं पाहिजे आहे तुम्हाला. मग संध्याकाळी 3 दगडाची चूल मांडायची, त्याच्यात येड्या बाबळीचं सरपण पेटवायचं, तवा बाजरीचं पीठ मळून भाकरी टाकायच्या आणि वांगे भाजून भरीत करायचं. तोंडाला पाणी येऊ देऊ नका. 4-4 भाकरी दाबून खाता येते. 2-2 तांब्या पाणी पिऊन झोपलं रोडच्या काठाला. सकाळच्या 8 पर्यंत जाग येत नाही. याला म्हणतात विश्रांती. का? निश्चिंत झालं ते. आजचं भागलन पांडुरंगा, उद्या मजुरी केल्यावर पुन्हा 2 किलो बाजरी आणून पुन्हा जेवील. आजचं भागलं, निश्चिंत झालं. निश्चिंत झालं म्हणून विश्रांती मिळाली. विश्रांती का मिळाली? निश्चिंत झाल्यामुळे. निश्चिंत का झालं? तृष्णेची हाव खुंटल्यामुळे. उद्याचं उद्या बघू म्हणता येते. जिथे तृष्णेची हाव खुंटते तिथे निश्चिंत होतोय आणि निश्चिंत झाल्यानंतर विश्रांती मिळते. महाराज म्हणतात खुंटली हवा तृष्णेची. तृष्णेची हाव खुंटली ना तर ते कधी खुंटत नाही. 10, 20, 50 भये, 1000, लाख मंगेगी, कोटी, अरब खरब, दरापति होने की चाह जगेगी, स्वर्ग पताल का राज करो तृष्णा को अति आग लगेगी. इथे तृष्णा शब्द आहे ना. 10 रुपये वालं म्हणतं 50 आले पाहिजे, 50 वालं 100 म्हणतं ते 1000ची अपेक्षा करतं, ते लाखाची ते कोटीची. जो 10, 20, 50 पैसे तो 1000 तो लाख मंगेगी, कोटी अरब खरब दरापति होने की चाह जगेगी, स्वर्ग पताल का राज करो तृष्णा को अति आग लगेगी. फक्त पुढे बोट दाखवायचा कार्यक्रम. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे सुख महाराज को, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे सुख चतुरानन को, चतुरानन कहे सुख विष्णू को भारी. हे एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. त्याला चाह म्हणतात. हिंदीमध्ये चहा नाही, चाह. चाह पैसों से आनों में आने लगी, चाह आनों से रुपया बनाने लगी, चाह. चाह बरं का. 4 रुपया से कोटी चुनाती चली, चाह कोटी से मोटर को लाती रही, चाह मोटर को होटल ले जाती रही, चाह होटल में बॉटल बुलाती रही, बॉटल में हॉस्पिटल ले जाती. तृष्णा संपत नाही. पण महाराज मला विश्रांती मिळाली म्हणतात, निश्चिंत झालो म्हणून. आणि निश्चिंत कशाने झालो तर हाव तृष्णेची खुंटली म्हणून. कशावरून तृष्णेची हाव खुंटली? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय अनुकूल आहे. पूर्वीचे राजे आप्पा राष्ट्र कसं चालवावं हे विचारण्यासाठी संतांकडे जात असत. मराठा तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, संत उपदेश करायचे. पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं याच्यासाठी संतांकडे. म्हणून ते अष्टप्रधान मंडळ, अगदी रामायणातल्या गोष्टी सांगून सांगून जिजामातेने शिवाजी राजावर केलेले संस्कार आहे. अष्टप्रधान मंडळ पूर्वीचे राजे. आता राजाकडे जातात, आमचं 1-4 करून द्या म्हणतात. असं उलट तिकडचं तेव्हा
महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय नजराणा पाठवतात तुकोबारायाकडे, तरी नम्रपणे नकार दिला. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, नजराणा वापस केला. याचंच उत्तर आहे कुंटलिया हावा तृष्णे, तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो, आणि निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया हावा तृष्णेची. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, मधली चाल घेऊ, मग ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर तिसरी घेऊ. सगळे दिंडेवाले फडकरी मजा आहे इकडे. थोडं कीर्तन कमी झालं तरी चालेल. तुका म्हणे येते भजन प्रमाण. पहिली झाली का दुसरी, नंतर शेवटची, आणि एवढं करून वेळेत पूर्ण विराम. तुम्ही अजिबात टेन्शन आपा घेऊ नका. एकदा सर्वांनी हातानं टाळी मुखानं एक जण इकडे या. सोपान महाराज इकडच्या माईक जवळ या. सोपान महाराज गायकवाड, तुम्ही या बाजूला या. प्रकाश महाराज गायकवाड या इकडे, इकडे या. म्हणा याच्यासाठी यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, आता चिंतेने पावलो विसावा, आता चिंतेने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, आता चिंतेने
खुंटलिया हे खुंटलिया 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 हवा हवा कृष्णाची कृष्णाची आ आ साठी केला होता अट्टाहास शेवटचा तीस गोड व्हावा. कशासाठी काय केलं कळलं महाराज. सध्याचं काय तेही सांगितलं ना. आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंटली हवा तृष्णेची या. आता चौथा प्रश्न आहे महाराज. काय तुम्ही निवांत बसला म्हणजे हा मागचं आठवत असेल. आठवतं ना. मग मागचं आठवलं म्हणजे काय वाटतं. कौतुक वाटे झाली आवेचाचे. कौतुक वाटे झाली आवेचाचे.
बसला म्हणजे मागचं आठवत असेल. आठवतं बाबा. मागचं आठवल्यावर काय वाटतं? कौतुक वाटे. कौतुक वाटतं. कशाचं? झाली या वेचाचे. अख्खं आयुष्य नाम चिंतनात वेचलं याचं नवल वाटतं. एकदा मुखाला नाम येण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई पाहिजे आणि माझा एकही क्षण बिगर नामाचा गेला नाही याचं नवल आहे. तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे किंवा त्याचे मुखी हरी पैठा त्याचे मुखी जन्मेचे. बरं का आप्पा, तुम्ही अजून 22चेच आहात. अनंत जन्मेचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. एकदा मुखाला नाम येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. अरे माझा एक क्षणही आयुष्यातला नामाशिवाय गेला नाही. अख्खं आयुष्य नाम चिंतनात वेचलं याचं कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली या वेचाचे. नाही तर हे चाललेलं आहे. तुम्ही प्रपंचात असा नाही तर परमार्थात असा आप्पा आयुष्य चाललेलं, आयुष्य जात आहे पहा. चाललेलं आहे, ते थांबलेलं नाही, चाललेलंच आहे. कंजूस माणूस होता, त्यानं तीर्थयात्रा केली ना आला आणि मावंद घालायचं म्हणला. मावंद महिना डिसेंबर होता, त्यानं गावातले 25 VIP सांगितले आप्पा जेवायला. 25 VIP आणि निमंत्रण 3:30 वाजताचं. सगळ्या गावात चर्चा. म्हणले 3 पिढ्या याच्या दारात कोणी हात धुतला नाही तुला. मला कसं काय सांगितलं? म्हणले काय लबाडाचं खरं आहे का? जेवणच करून जाऊ आपण. लोक ओळखत होते त्याला. 3:30चं निमंत्रण. लोक 4:15ला आले तरी स्वयंपाक उरकायचा. डिसेंबर महिना. 5:30 वाजले, दिवस मावळला, गारठ्याचे दिवस. 6:30 वाजले मग 25 लोकांची पंगत बसवली. ते पदार्थ आता माणसाला शिजेपर्यंत दम निघतो, आपण निवेपर्यंत जमत नाही. लाड घोटून बेजार झाले लोक. म्हणले का रे आता सुरू करायचं का नाही? 3:30चं निमंत्रण 6:45 झाले ना. 2 मिनिट थांबा. आता कशा 2 मिनिट? म्हणला तूप वाढायचं आहे, मावद्याची पंगत आहे. मग कोणी म्हणाय गेले अण्णा? ते घरात आलं बायकोला म्हणला तूप वाढायची तीर्थयात्रा केली मी, पावद्याची पंगत आहे. बायको म्हणली तुपाची वाटी तिजोरीत आहे. एवढं चिकट होतं हे. वाटी तुपाची तिजोरीत. 7 वाजले आप्पा. डिसेंबर महिना, गारठ्याचे दिवस आणि तिजोरी उघडली तर वाटीतलं तूप थिजलेलं होतं. आता कसं वाढायचं? वाटी ठेवली चुलीतल्या निखाऱ्यावर आणि हे आलं पंक्तीत. काय झालं? म्हणला ते वाटीमध्ये तूप आहे का नाही, थंडीनं थिजलंय ते निखाऱ्यावर ठेवलं. 1-2 मिनिट दम काढा. पातळ झालं का लगेच वाढायचं मग सुरू करा तुम्ही. तर म्हणला आता 7 वाजले, 3:30चं निमंत्रण, आम्ही दम काढत नाही, करतो सुरू, नको वाढू तू. थांबा आता 2 मिनिट. पंक्तीतल्या लोकांचा राग बायकोवर काढला घरात येऊन. झालं का नाही अजून? लोक उठायच्या तयारीत आहे. झालं का नाही अजून? ती घाबरून गेली बिचारी. तिनं हातानच वाटी उचलली, तापली होती, चटका बसला, सुटले हात, पडली चुलीत. सांडला आप्पा तूप. हा म्हणला फुकट गेली पंगत. का? तूप सांडलं वाटीतलं चुलीत. बायको म्हणली आपल्याला काय फायदा आणि तोटा? तुम्ही पंक्तीत तूप वाढणार होता तर वाटी रिकामीच आणली असती घरात, आणि चुलीत सांडलं तरी वाटी रिकामी. आपल्याला काय फायदा आणि तोटा आणि कशाला वाईट वाटून घेता? हा म्हणला तुझं खरं आहे, पण सांगू
पंक्तीत तूप वाढल्यावर वाटी रिकामी झाली असती, चुलीत सांडल्यावरही वाटी रिकामी झाली, पण पंक्तीत तूप वाढल्यावर वाटी रिकामी झाली असती ते तूप सार्थकी लागलं असतं. चुलीत सांडल्यानं वाटी रिकामी झाली, हे तूप फुकट गेलं. तसं देहरूपी वाटीमध्ये आयुष्य तूप आहे. तुम्ही संसारात खर्च करा तरी वाटी रिकामीच होणार आहे, परमार्थात खर्च करा तरी वाटी रिकामीच होणार आहे. मग देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप संसारातच खर्च करणे हे चुलीत सांडल्यासारखं आहे, आणि देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप हे परमार्थात खर्च करणे हे पंक्तीत वाढल्यासारखं आहे. महाराज म्हणतात अख्खं आयुष्य नामचिंतनात वेचलं याचं नवल आहे. कौतुक वाटे नाम मंगळाचे मंगल नाम केवल परमात्मा. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. नाही तर बाकी म्हणायचं मंगल आहे आपा, त्याच्यातच अमंगल आहे. अरे पोरं चालले का रे लग्नाला? सगळे 22-24चेच निघाले होते. एखादं म्हातारण्या म्हणून एक 82चं घेतलं, बाकी सगळे 24च्या आतले, एकच 82चं. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. 12:35 पर्यंत म्हातारं शांत होतं. 12:35 झाल्यावर तरुण पोडं बिघडवली म्हाताऱ्यानं. जेवायला आलो का आपण? मुलाकडच्या ती नवरी आणा म्हणाव न याचं तोंड पेटवा म्हणाव. हे मंगलाष्टक आहे का? खरं सांगा. म्हणून वय जरी वाढलं असेल आणि बोलण्याचं तारतम्य नसेल, समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा, देही बालकाचा. वयाचा प्रभो विचार नाही, वयाचा प्रभो विचार तोल गेला म्हणजे बेताल बोलतोय माणूस, आणि बेताल बोलला म्हणजे तोल जातो. तोल गेल्यावर बोलण्याचं मोल कमी होतं. म्हणून लक्षात, हे वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. वय वाढलं पण बोलण्याचं तारतम्य नसेल तर त्याला पिकलेल्या दाढी मिशीचं बालक समजा. समान तो देही मांडवाच्या दारा. मंगलात मंगल. मुलगा झाला, पेढे वाटणं चालू झाले. घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या. अर्ध गाव पेढे वाटून झालं आणि मागचं पळत आलं. थांबा, बंद करा. का मेलं? म्हणून लिहावं लागलं, मंगळती नो हे कन्या पुत्रा. मंगळते नोहे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. मंगल काय? सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. ते तुम्हाला माहित नाही, ते सदर यायचं शुभ बोलणाऱ्या, शुभ बोलणाऱ्या पेपरला असायचं. त्या नाऱ्याला अशुभ बोलायची सवय होती. नाऱ्या अशुभ बोलायचा. नाऱ्याचे मित्र लाता खायचे. कोण्याही लग्नात गेले म्हणजे बुंदी खाऊन येत नव्हते, लाता खाऊन. नाऱ्या प्रसिद्ध झाला लाता खाण्यामध्ये. आता एका श्रीमंताच्या लग्नामध्ये मोठ्याची गाठ म्हणून नाऱ्याचे मित्र, लोकांना माहिती आहे नाऱ्या आला, लाता खाण्याचा कार्यक्रम होणार. आणि मग ते मित्र म्हणाले, नाऱ्या
आज मोठ्या लोकांची गाठ आहे बाबा. इतके दिवस तुझ्या नादानं लाता खाल्ल्या, बुंदी न खाता. आज मात्र शुभ बोलणाऱ्या, नाऱ्या म्हणला एक शब्दही बोलणार नाही. नाही समजा बोललाच तर शुभ बोलणाऱ्या लोक पाहत होते. नाऱ्या म्हणला मी सांगितलं ना तुम्हाला आज बोलणार नाही. फार बरं होईल बाबा, पण समजा तुला जर बोलायची आठवण झालीच तर शुभ बोलणाऱ्या सांगितलं ना तुम्हाला बोलणार नाही. नाऱ्याचा पारा वाढत चालला. लोक तयार होते, म्हणले आता काहीतरी होतंय. शुभ बोलणाऱ्या, नाऱ्या उभा झाला. मित्र म्हणले आता उभा झालाच आहे नाऱ्या तर शुभ बोलणाऱ्या मांडवाला आग लागू दे साऱ्या. नाऱ्या म्हणला नवरा जळू ना तर नवरी जाळू. म्हणला मला काय घेणार, मुर्द्यासारखा पडून राहील ना पिंडा एवढा भात खाईल. काय बोलायचं शिल्लक ठेवलं नाऱ्यानं. याला म्हणतात मंगलात अमंगल. म्हणून मंगळ ती नोहे कन्यापुत्राधिक. मंगल काय, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. म्हणून नाम मंगळाचे तेने गुणे. मंगल नाम परमात्म्याचं नाम जीवनभर माझ्या मुखाला आलं. याचं नवल वाटतं कौतुक वाटे झाली या वेचाची. ते ठीक आहे, पण आता उरलेले जे 4 दिवस आयुष्याचे आहे ते कसे घालवणार जीवन मुक्तीच्या आनंदात. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. तुका म्हणे तुका म्हणे मोती करलेली नोरी. तुका म्हणे परनिली नोवरी. आता उरलेले आयुष्याचे 4 दिवस जीवन मुक्तीच्या आनंदात खेळीमेळी घालवणार. आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेची. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे कैलासवासी ज्ञानोबाजी चिमणरावजी पासलकर, त्यांचे सुपुत्र भगवान बापू, त्यांचा सर्व परिवार. जोपर्यंत वडील घरी असतात वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील गेले केवढाही मोठा फोटो लावा घराचं वजन जातं. भगवान बापू तुम्ही अजून मोठं व्हा, पार चेअरमन व्हा, आमचा आशीर्वाद आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्ञानोबाजी पासलकराच्या शाबासकीत जे प्रेम होतं ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. हे फार मोठं पात्र जीवनातलं. आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम जन्मदात्या बापाचं असते.
माझ्या बोलण्याचा जर इथल्या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. आपले आपले डोळे बंद करा आणि आपला आपला बाप आठवा. मग कळेल बापाचं मुलीवर किती प्रेम. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं सुद्धा बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम, एवढं प्रेम. किरकोळ संकट असेल ना तेव्हा आईची आठवण असते. चालता चालता काटा बोचला, आई ग. पण हायवे क्रॉस करताना लक्ष नाही, याच्या जवळ 3 फुटावर ट्रक येऊन थांबला, दोन्ही हात वर करत, बाप रे, इथं नाही आई, इथं बापच आहे. किरकोळ संकटाला आईचं पण स्मरण, पण भयानक संकट असेल तेव्हा बापाचं. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बाप करतो, पण आईचं समाजाला दिसतं आणि बापाचं लपून असतं. बस एवढाच फरक आहे. ते वाटे लावताना मायले की रडतात ना, तेव्हा महिला कौतुक करतात, केवढं प्रेम आहे, केवढी रडती आई, केवढं प्रेम आहे, केवढी रडती. कोण नाही म्हणतं प्रेमच आहे. पण तुम्ही घरात जा, त्या मुलीचा बाप एकटा घरात बसून असेल, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल, तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या हातात उपरणं असेल आणि उपरण्यात तोंड खुपसून लेकीच्या आठवणीनं ढसा ढसा रडत असेल. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे. फक्त समाज पाहतो आईचं, लपून असतं बापाचं. बापाचं लपून असतं. एक लक्षात घ्या, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जग जेठी, हे देवकीचं प्रेम आहे की नाही. पण मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, अंधारी रात्र, विजाचा कडकडाट, तरी कृष्णाला टोपल्यात घेतलं आणि गळा इतक्या पुराच्या पाण्यातून गेला बाप न सुरक्षित ठेवून पुन्हा जेलमध्ये वापस आला. म्हणतो बापाचं कुठं कमी आहे. तुम्ही जरा विचार करा. थोडंसं रामायणात नेतो बरोबर करतो सगळं. सुमंतानं रथ वापस नेला 6व्या रात्री. माय कौसल्या आली, तिनं पहिलं विचारलं, सुमंता, 6 दिवसापूर्वी वसिष्ठ गुरुजींनी सांगितलं होतं की रामा, उद्या तुझा राज्याभिषेक आहे, आज झोपायचं नाही, जेवायचं नाही, व्रतस्थ राहा. दरबारच्या आसनावर बसून होता माझा राम. आदल्या दिवशीच उपवासी होता आणि सकाळी उठला तसा बिना आंघोळीचा आणि बिना जेवणाचा माझा लेक वनवासात गेला. काही खाल्लं का रे बाबा माझ्या बाळानं. ही माय आहे, माय. हे एवढंच एक पात्र आहे जगात. तुम्ही कमाई करून या तर चौघाचे 4 प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो पत्नीचा, नंतर असतो बापाचा, मग असतो मुलाचा आणि शेवटी असते आईचा. कमाई करून सायंकाळी आल्यावर बायको विचारते कितना लाया, हे लायावरच आहे. बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, माय विचारते बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे. आई मेल्यानंतर आपण आईच्या हातचं जे जेवण करीत होतो त्याची चव पुन्हा नाही. त्याच्याही पेक्षा चांगले पदार्थ खा, पण ती चव नाही का. आईनं नुसता स्वयंपाक केलेला नसतो, लेकरासाठी स्वयंपाकात प्रेम वतलेलं असते. लक्षात घ्या. म्हणून माय कौसल्या सफर कैसी हुई, श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया, बाद में तीनों पैदल गए. रात्री 12ची गोष्ट. आणि पायदळ शब्द ऐकल्यावर कौसल्या रडू लागले. आईचं प्रेम सांगतो. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. आणि मग कौसल्यानं आकाशाकडे पाहून सूर्याची प्रार्थना, सूर्यवंशी दीन करा, तापून कोरे भास्करा,